श्री एकविरा देवी दुर्गा परमेश्वरी योगेश्वरी सामुदायिक सोहळा 2026 या सोहळ्याच्या या वर्षीच्या नियोजनासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस आपण सर्व पत्रकार बंधू उपस्थित आला त्याबद्दल समितीच्या वतीने मी आपले प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो आणि आजची ही पत्रकार परिषदेसाठी उपस्थित संस्थेचे संस्थापक आदरणीय भाई भरतजी मोरे, सन 2026चे निर्वाचित अध्यक्ष कार्याध्यक्ष शामरावजी गायकवाड, कार्यप्रमुख बाळासाहेब येवले, उपाध्यक्ष भरतजी मानकर, उपाध्यक्ष किसनराव राणे, समिती सदस्य गणपतभाऊ विकारी, दत्ताभाऊ नाकोड व सर्वच सदस्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू. यावर्षीचा विवाह सोहळा 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:05 साजरा करण्याचं नियोजित केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवाह स्थळाचं ठिकाण दुर्गा परमेश्वरी मंदिराचं प्रांगण शाळेच्या परिसरामध्ये हा सोहळा साजरा करणार आहोत. आणि यावर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही 15 रुपयांचा विवाह करत असतो, परंतु यावर्षी आम्ही 14 वर्ष साजरे करतोय. 15 वर्ष पदार्पण करत असताना काहीतरी लग्न वाढवावी या दृष्टीने सोहळ्याची ज्या वर्षी सुरुवात झाली सन 2013ला त्यावर्षी 11 लग्न केली. त्यानंतर 5-6 वर्षानंतर 15 लग्न करायचा संकल्प झाला आणि आता यावर्षी आपण 21 जोडप्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी नियोजित केलेला आहे. कालच आमच्या समितीची बैठक संस्थापक आदरणीय भाई भरतजी मोरे, दीपक शेटुरावळे व सर्व समिती सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली आणि त्यामध्ये या वर्षीची नियोजित विवाह समिती या ठिकाणी काल याची निवड करण्यात आली. त्यामध्ये या वर्षीचे अध्यक्ष म्हणून श्री रोहिदासजी गुलावळे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून शामराव गायकवाड, कार्यप्रमुख म्हणून बाळासाहेब उर्फ मारुती येवले, उपाध्यक्ष म्हणून भरतजी मानकर व किसनजी राणे, सचिव म्हणून जयरामजी आंबेडकर, सहसचिव हनुमंताय आणि खजिनदार म्हणून विश्वेश आवटी व सहखजिनदार म्हणून बाळासाहेब डुबे अशी 9 जणांची दरवर्षीप्रमाणे या वर्षीची कमिटी जाहीर झालेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा विवाह सोहळा साजरा करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी वधूवरास आपण जे वस्तुरूपाने काही वस्तू देत असतो त्यामध्ये विशेषतः नवरदेवासाठी साखरपुड्याचा ड्रेस, लग्नाचा पोशाख, लग्नाच्या वेळेचा फेटा असेल, बाशिंग असेल आणि मनगटी घड्याळ इत्यादी वस्तू या वरास या ठिकाणी यावर्षी देण्यात येणार आहेत. तसेच वधूसाठी सोन्याचं मंगळसूत्र, जोडवी, पैंजण, सोन्याची नथ, मनगटी घड्याळ, लग्नाचा शालू, साखरपुड्याची एक साडी आणि हळदीची साडी व चुनरी अशा पद्धतीने नववधूस या ठिकाणी समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. जाल झेंडा म्हणून जे संसारोपयोगी वस्तू आहेत त्यामध्ये फॅन, मिक्सर, कुकर, शिलाई मशीन, पॅन्ट सेट, इस्त्री, संसारोपयोगी भांडी, प्रवासी बॅग इत्यादी वस्तूचं सुद्धा वाटप या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. मिरवणुकीमध्ये दरवर्षीप्रमाणे वाजंत्री, ढोललेझिम, सनई अशा विविध आकर्षक मिरवणूक या वाद्यकामाने यावर्षी केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे वराडी मंडळीस सकाळी नाश्ता व दुपारी जेवणाची सोय या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचं नियोजन असे असणार आहे की सकाळी आल्यानंतर विवाह नोंदणी जे आलेले आहेत त्यांना रूमचं वाटप असेल. ते झाल्यानंतर साखरपुडा होईल. साखरपुडा झाल्यानंतर जेवण सुरू होईल. हळदी असतील आणि सायंकाळी 6:05 विवाह मुहूर्त. त्यानंतर ज्या काही विधी आहेत त्या विधी धार्मिक हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे सर्व विधी पार पाडल्या जातील. हे करत असताना त्यामध्ये आकर्षक असा मंडप, त्याचं स्टेज असेल, विद्युत रोषणाई असेल अशा पद्धतीने सोहळ्याचं यावर्षीचं स्वरूप असणार आहे. आत्तापर्यंत आम्ही सोहळा समितीने सन 2013 गेली 13 वर्षापासून हे समिती सोहळ्याचं 14वं वर्ष आहे.
आतापर्यंत आपण 168 जोडप्यांचे विवाह या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. जवळजवळ 336 कुटुंबांना या सोहळ्याच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे. अशा पद्धतीचं सोहळा समितीचं काम गेली 13 वर्ष अविरतपणे आई एकविरा देवी असेल, दुर्गा परमेश्वरी देवी असेल, योगेश्वरी माता असेल यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे कार्य पार पडत आहे. हे कार्य पार पडत असताना आपल्या विवाह सोहळा समितीला गेली 3-1 वर्षापासून वेगवेगळ्या संस्थेचे पुरस्कार मिळालेले आहेत. आम्हाला मावळ फेस्टिवल, वडगाव मावळ हे असतील, साप्ताहिक अंबर तळेगाव असेल, नवजीवन पतसंस्था साते मावळ असेल, या सर्वांच्या वतीने विविध पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. सोहळ्याचं या ठिकाणी चांगल्या कामाचं कौतुक त्यांच्याकडनं झालेलं आहे. त्यांचे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आजपर्यंत हा सोहळा साजरा होत असताना सुरुवातीच्या वेळेस आम्ही 15-20 सभासद एकत्र होऊन हा सोहळा केलेला होता आणि आज मागच्या वर्षी जवळजवळ आमचा सभासद संख्येचा आकडा 75 पार झालेला आहे आणि 75ही सभासद आपल्या जवळची पदरमोड करून दरवर्षी आर्थिक वर्गणीचा भार उचलून सालाबादप्रमाणे दरवर्षी वर्गणी देऊन हा सोहळा या ठिकाणी पार पडतात. यावर्षी ज्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि संपर्क जे लोक करतायत तर आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्ही यावर्षी सभासद संख्या आमची 100 क्रॉस नक्कीच होणार आहे. अशा पद्धतीने सोहळ्याला या ठिकाणी समाजातून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. हा सर्व सोहळा करत असताना फार मोठं खर्चाचं बजेट असतं आणि ते बजेट आम्ही अगोदर मी सांगितल्याप्रमाणे सर्व सभासद जवळची वर्गणी दरवर्षी देतात आणि परिसरातील जे दानशूर व्यक्ती आहेत जे आमच्याबरोबर व्यवसायाच्या माध्यमातून जोडलेले असतील, प्रत्येकासोबत काहीतरी नोकरीच्या माध्यमातून जोडलेलं असेल, अशा सर्व लोकांपर्यंत जाऊन त्यांना विनंती करून जे आम्हाला वेगवेगळ्या देणगीदारांच्या स्वरूपाने मटेरियल रूपाने आम्ही त्यांच्याकडून जी देणगी घेत असतो, जी आज आपण या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणचा उल्लेख केला तर श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर कारला यांच्या वतीने सोहळ्याला जागा असेल, वराडी मंडळीसाठी रूम असतील आणि संपूर्ण अन्नदान हे अविरतपणे त्यांच्याकडनं चालू आहे. असे अनेक उद्योजक जे साडे देणारे असतील, वैंजन देणारे असतील, जोडव्या देणारे असतील, हे सर्वजण जे आमचे देणगीदार आहेत ते अगदी पहिल्या वर्षापासून जसे पुढे जोडत गेले ते आजपर्यंत या ठिकाणी आमच्या समवेत आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. तरी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्या वृत्तपत्र, सोशल मीडिया, चॅनल इत्यादीच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब शेतकरी, कष्टकरी नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण आपल्या पाल्यांच्या लग्नामध्ये कुठल्या पद्धतीचं कर्ज न काढता, शेती न विकता, आपल्या जवळची ठेव न संपवता या सोहळ्यात या आणि सोहळ्यामध्ये लग्न करा. अशा पद्धतीचं या ठिकाणी मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आणि या सोहळ्याचं कामकाज आम्हा सर्व सभासदांच्या वतीने एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही सर्वजण त्यासाठी झटत असतो आणि तुमच्या पत्रकार बंधू मोहिनीच्या माध्यमातून या कार्यासाठी आम्हाला अनेक वर्षापासून खूप सहकार्य असतं की अगदी त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी असेल, काही नोंदणीचा विषय असेल, विवाह नोंदणीचा, त्याच्यासाठी आम्हाला तुमच्याकडून खूप मदत होत असते. म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात. आमच्या सोहळ्याला ही तुमची नेहमीच मदत असावी अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. आणि यानंतर पुढील मार्गदर्शन आमच्या सोहळा समितीचे संस्थापक आदरणीय भाई भरतजी मोरे हे करतील अशी त्यांना मी विनंती. एकविरा योगेश्वरी दुर्गा परमेश्वरी विवाह सोहळा समितीच्या वतीनं आज ही वार्ता परिषद केली. वार्ताहर बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपण गेली 14 वर्ष या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या बातम्या सतत देत असतात. नुसतं त्या कार्यक्रमाच्या नाही तर सोहळा समितीच्या वतीनं जे सामाजिक उपक्रम राबवतो, ज्या आम्ही चळवळी करतो, जे आंदोलन करतो ते आंदोलन करतो अत्यंत सहभाग अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा असतो. कारण की तुम्ही ह्या लोकशाहीचा 4था खांदे,
हा चौथा रंग अत्यंत महत्वाचा आहे की लोकशाही खरं महत्वाचं काम करत असतं तर खरंच तुम्ही करत असतं आणि म्हणून आज या 16 समितीने आपल्या सर्वांना इथे निमंत्रित केलेले आहे आणि म्हणून आजच्या या 16 समितीचे यावर्षीचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र विदा सुरवळे आहेत, कार्याध्यक्ष आहेत, सगळी कमिटी आली आहे आणि म्हणून आता आमच्या मित्रांनी धीरज गोरळेंनी आपल्यासोबत खरं सोहळ्याची संपूर्ण पार्श्वभूमी इथून काय देणार आहोत, काय करणार आहोत, उद्देश काय आपल्यासमोर मांडलेले आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्यासमोर निर्णय मांडतो ही 16 समितीचा एक उद्देश आहे, ते एक ध्यास आहे की उंची गोरगरीब कष्टगरीब समाजातील मुलामुलींचा विवाह हा सोहळ्यात व्हावा आहे. कारण की या समाजामध्ये लग्न म्हणजे प्रतिष्ठा आहे. लग्न सोहळा खऱ्या अर्थानं हा पूजनीय सोहळा आहे, हा खऱ्या अर्थानं धार्मिक सोहळा आहे. पण हा धार्मिक सोहळा न राहता समाजामध्ये आपण बघतो इव्हेंट होतात मोठमोठे, एक कोटीचा खर्च पण करतो, 10 लाखाची स्टेज करतो आपण आणि म्हणून तो इव्हेंट मी केला तर माझी नक्कल करायचा माणूस हा सर्वसामान्य गरीब करतो आणि नक्कल करता ती नक्कल सोपी नसते. मग तो पर्यायी कर्ज करतो, शेताची शेत जमीन विकतो आणि घाण राहतो आणि शेवटी एका प्रतिष्ठेपोटी आपला तो सर्वच हरवून बसतो आणि मग त्याला फाटा द्यावा, हा समाजाचा विकास व्हावा, हा आमचा खरंच ध्यास आहे. का की समाजातली जर ही 150 कुटुंबात वाचली तर खरं त्याचा विकास होणार. हे अर्थकारण त्याचं ढासळतं, ते ढासळले कारण पाहतो की लग्नासाठी आपण शेती विकली परत मिळणार नाही, आपण कर्ज काढलं मुलं होईपर्यंत कर्ज फेडावं लागतं. ही अवस्था समाजाची होऊ नये हा एक विचार या संस्थेच्या आम्ही सर्वांनी केला आणि त्याचा विचार तसा केला नाही तर प्रॅक्टिकल आम्ही मंडळी तुमच्या साक्षीने अंमलात आणतो. आज आमचं काम करतो आहोत. आज गेली 14 वर्ष या माध्यमातून मगाशी उल्लेख केला की 173 कुटुंब ह्या लग्नाच्या सोहळ्यात आम्ही त्याचा सोहळा पार पडलेला आहे. जवळ 3.5 रुपये पूर्ण पार पडले. आम्ही सोहळ्यात निश्चित मान देतो. सोहळ्यामध्ये जे लागतं लग्नात जे काही लागतं मुलांचा ड्रेस असेल, मुंडोळे असतील, वरात असेल, मिरवणूक असेल, अगदी हळदी समारंभ असेल, अगदी तुम्ही म्हणला तर जेवण असेल, अगदी तुम्ही म्हणला तर त्याची मिरवणूक असेल, हे सारे यथेच्छ करतो. का शेवटी समाजाच्या कुठे देणं लागतं, हे देणं आमचं प्रत्येकाचं काम आहे. म्हणून ते काम करतो. म्हणून आपल्याला विनंती की आपण आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्या वर्तनपत्राच्या मार्फत ही जास्त प्रसिद्धी करावी. तर यावेळी संकल्प केला आम्ही दरवर्षी 15 करतो, दरवर्षी 21 संकल्प करतो. 21 संकलन का करतो की दरवर्षी या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही 1 तोळा सोनं देतो. पण आज तोळ्याचा भाव जरी वाढला असला तरी मणिमंगळसूत्र हे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मणिमंगळसूत्र देत असताना मग 15च का आपण 21 करूया आणि 21 करायचा उद्देश तो जे किमान या तालुक्यातील 21 जोडप्याचा सोहळा झाला तर किमान 21 कुटुंब आपण कर्जमुक्त, एक गहाणमुक्त, एक शेती न विक्रेतमुक्त आपण त्यात करत होतो आणि म्हणून केले गेले पाहिजे. कोणतरी केले पाहिजे असं मी म्हणत नाही. मावळ तालुक्यामध्ये आम्हीच करतो असा प्रकार नाही. मावळ तालुक्यामध्ये बरेच सोहळे होतात, सगळे सोहळे करतात, आनंद. अजून आमचा उद्देश आहे की प्रत्येक गावाने निर्णय घेतला पाहिजे की मी माझ्या गावातली मुलगी बाहेरच्या गावी जाऊन देणार नाही, मी बाहेरचं लग्न करू देणार नाही, मी माझ्या गावातल्या मुलीचं लग्न गावातच करेन, आमच्या देवळातच करेन, आमच्या घरासमोरच करेन. का की जोपर्यंत तो गावातल्या 5 मंडळी एकत्र लग्न करत नाही तोपर्यंत हा विकास होणार नाही. हा विकासाचा मार्ग आहे आणि विकास हा या सोहळ्याचा खरं ध्यास आहे आणि ध्यासाशी आम्ही सगळे बांधिलकी स्वीकारली पडल्यावर म्हणून विनंती की आपण जास्तीत जास्त ही क्लिप व्हायरल करावी, पत्रांत जास्त द्यावं अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो. त्याचबरोबर यावर्षीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या या विवाह सोहळ्याचे संस्थापक परिवार पुणे रंजी असतील, राजश्री असतील, सर्व उपस्थित आमचे सर्व सदस्य, बहिणी किरण शेट्टी आपल्याला सर्व विवाह सोहळ्याचा लोकजत्वा आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. सर्वात प्रमुख उद्देश हा विवाह सोहळ्याचा असेल की आपल्या या पंचक्रोशीमध्ये किंवा आपल्या मावळ तालुक्यामध्ये अनेक कुटुंब ही लग्नामुळं उद्ध्वस्त झाली.
मुलाचं लग्न करायचं तरी आजच्या युगामध्ये तेवढाच खर्च आहे आणि मुलीचं लग्न करायचं तरी तेवढाच खर्च आहे. पैशाचं उत्पन्न कमी येत असल्या कारणाने अनेक लोकांनी आपल्या जमिनी विकल्या, अनेक लोकांनी आपले घरदार जमिनी गहाण ठेवून कर्ज घेतले आणि मुला मुलींचे विवाह केले. त्या अनुषंगाने आम्ही ही संस्था स्थापन करत असताना हा उद्देश निर्माण झाला सावळच्या समोर की जर आपल्याला समाजासाठी काय चांगलं करायचं असेल तर लोकांच्या जमिनी वाचवल्या पाहिजे, लोकांचे पैसे वाचवले पाहिजे, लोकांना उद्ध्वस्त होण्यापासून आपण थांबवलं पाहिजे. आणि या अनुषंगाने सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना पुढे आणली आणि त्यातनं सामुदायिक विवाह सोहळा हा एकविरा योगेश्वरी दुर्गा परमेश्वरी या नावानं हा विवाह सोहळा गेले 13 वर्षापासून यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न होते. यावर्षी 14 वर्ष होत आहे आणि आतापर्यंत उल्लेख केला किंवा चिठ्ठी उल्लेख केला की आम्ही यावर्षी असा निर्णय केला की 21 लग्न करायचे. म्हणजे आम्ही वाढ करत चाललेलो आहे. अनेक विवाह सोहळा तुम्ही पाहत असाल, मावळ तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, की विवाह सोहळ्याची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये जी विवाह करण्यासाठी जे जातात त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. परंतु आमचा हा विवाह सोहळा हा मावळ तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये आदर्श असा एक विवाह सोहळ्याची एक संस्था आहे की याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागतं की कधी आमचं लग्न तुम्ही तुमच्या विवाह सोहळ्यामध्ये घेताय आणि आमचं नाव कधी नोंदणी करताय. पहिल्याच दिवशी आता उल्लेख केला तर मला माहित आहे किरण शेट्टी बरं पहिल्याच दिवशी आमच्या विवाह सोहळ्यामध्ये 6 लग्न पहिल्याच दिवशी नोंदणी झाली. म्हणजे आम्हाला वाटतं की एक 10-15 दिवसातच अजून 15 दिवसात जे 21 लग्न आम्ही करणार आहोत ती सर्व बुक होती आणि चांगल्या प्रकारचा थाटामाटामध्ये आम्ही हा विवाह सोहळा साजरा करू. त्यामध्ये सर्व पारंपरिक जे काही विधी असतात त्या पद्धतीची विधी होती. त्यांना जे काही आम्हाला विवाह सोहळा संस्थेच्या वतीने दानशूर लोकांच्या वतीने जे काही चांगलं देता येईल ते आम्ही देणार आहे. चांगला विवाह सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करू जेणेकरून त्या आईला आणि वडिलांना, भावाला, बहिणीला सगळ्यांना वाटेल की आपण आपल्या कुटुंबात आपल्या मुलाचा मुलीचा विवाह आपल्या घरासमोर केल्यानंतर जेवढा आनंद होणार त्यापेक्षा जास्त आनंद या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्याकडनं काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल तर सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण या विवाह सोहळ्याच्या संदर्भामध्ये काय विचारायचं असेल तर विचारू शकतो. आशीर्वाद भाषणामध्ये जे आता ते आहेत का? आम्ही फक्त सोयीचं बंधन म्हणजे आमचा जो 6 वाजून 5 मिनिटाचा मुहूर्त आहे यावेळेस तर एक स्वागत करण्यासाठी जे मान्यवर आलेले असतात तेवढा मोठा समाज जमतो. सर्वांचंच नाव देणं शक्य होत नाही. त्यामुळे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक स्वागत करण्याचं एक प्रथा आहे आणि नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद व्यासपीठावर कोणी हरिभक्त ऐक असतील एक दोनच हा दोनच असतात. एक स्वागत आणि एक 2 तिघांमध्ये स्वागत आणि आशीर्वाद. त्यामुळे आम्ही अगदी वेळ पाळण्याचा आतापर्यंत खूप प्रयत्न करतो. आपल्या सोहळ्याला येणारे लोक सुद्धा मान्यवर येताना विचार करतो की हा सोहळा वेळेवर असतो. त्यामुळे नेहमीच आम्ही ती वेळ पाळतो. यावर्षी पण निश्चित किती लग्न आतापर्यंत बुक झालेले आहेत आणि आपण या सोहळ्यामध्ये जे आपण लग्न घेतो ही आपल्या कारला पंचक्रोशीमधले आहेत की पूर्ण मावळ तालुक्यामधले? यामध्ये आपण मावळ तालुक्यामधनं घेत असतो आणि एक किंवा वर याच्यापैकी एक जर मावळ तालुक्यातला रहिवासी असला आपल्या संस्थेचा एक नियम आहे की ते एक रहिवासी येतला आणि एक मुलगा किंवा मुलगी त्याच्यापैकी एक जण बाहेरच्या तालुक्यातला असला तरी चालतो. तर कारला पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुका अशा पद्धतीने आपण नाव नोंदणी घेतो. कारण की मुलगा हा कुठला असं सांगता येत नाही आणि मुलगी कुठला असं सांगता येत. हा योग कुठं जुळतो आपण समजतो. दोघांपैकी एक जण तालुक्यात एक कंपल्सरी तालुक्यात असतो तालुक्यात. विशेष म्हणजे की जे गोरगरीब लोक आहेत यांनी उल्लेख केला असं की गोरगरीब आहे की ज्यांना लग्न करणं शक्य होत नाही अशा लोकांना प्राधान्याने आम्ही या ठिकाणी पहिलं त्यांना पसंती देतो. आणि ज्यांची खरंच परिस्थिती चांगली आहे त्या लोकांची आम्ही जरी मागणी असेल त्यांना आम्ही लगेच नाही म्हणत नाही परंतु त्यांना आम्ही ओरडवून देतो. ज्यांना खरंच गरज आहे की लग्नामध्ये या ठिकाणी त्यांचा विवाह सोहळा झाला पाहिजे अशा लोकांनाच प्राधान्याने या ठिकाणी सांगतो. पूर्वी विवाह सोहळ्यामध्ये येण्यासाठी बऱ्याच वेळा लोकांची मानसिकता नसते. त्यामुळे आता आम्ही हा असं वर्ष 2 वर्षापासून करतो. परंतु लोकांना इथं आणण्यासाठी आमच्या परिवारातली लग्न या ठिकाणी बहीणच्या परिवारातली 2 असतील,
संभाजी वगैरे होते, त्यांच्या मुलीची, म्हणजे आमच्या सदस्यांनी सुद्धा इथं लग्न केली, कारण की लोक समाजाला समजावं की विवाह सोहळ्यात यावं. मग आता थोडीशी मानसिकता लोकांची त्या पद्धतीने झाली, त्यामुळे आम्ही आता आमच्या ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांना सांगतो तू थांब, तुझ्या शेती सांगितल्याप्रमाणे. पण आम्ही जास्तीत जास्त ज्यांना आता लाभ पाहिजे, ज्यांना गरज आहे, अशा कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्याशी काउन्सिलिंग करून त्यांची लग्न घेण्याचा यावेळेसचा आमचा मानस तसा असणार आहे की समाजातील जे कर्जबाजारी वगैरे होणार नाही, ज्यांच्याकडे खरंच पैशाची तरतूद नाही, अशा कुटुंबाच्या बांधलेली लग्न या ठिकाणी व्हावं. कारण साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता 75 सदस्य झालेत, बरोबर ना? तर 13 वर्षात आता आधी 7 झाली, नंतर 15 झाली, आता 21 होतात आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी या सामाजिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी समितीच्या वतीनं असे काही जनजागृती होती का? तुम्ही म्हटलं आता मानसिकता बदलण्यासाठी तसा काही वेगळा तुमचा कार्यक्रम होता का? त्यासाठी आम्ही आमच्या महिलांची एक कमिटी आहे, त्या महिलांच्या कमिटीच्या माध्यमातून, कारण ह्यात कसं असतं की फक्त महिलांचा म्हणजे मुलाचे आई आहे किंवा मुलीची आई त्यांचा थोडासा इतक्या वर्षात आम्ही पाहिला ना, तर त्यांचा कल कमी सामुदायिक सोहळ्यामध्ये. त्यामुळे आमची जी महिलांची कमिटी आहे त्या महिलांच्या कमिटीला आम्ही जबाबदारी देत असतो की तुम्ही बचत गटांच्या माध्यमातून असं किंवा आपल्या नातेवाईकाच्या माध्यमातून कुठल्या गावामध्ये 10-20 महिला जमतील का, त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं आम्ही सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जनजागृती करत असतो की अशा पद्धतीने आपला हा संकल्प लोकांपर्यंत समोर जाईल आणि लोकांचं एकदा त्या पद्धतीने काउन्सिलिंग झालं तर त्यातून आपल्याला लग्न मिळेल आणि आपला जो मुख्य हेतू आहे की समाजाचं आर्थिक बाजूनी समाजाचं नुकसान होऊ नये, कुटुंबाचं नुकसान होऊ नये, त्या हेतूपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. म्हणून अशा पद्धतीची जनजागृती आम्ही महिलांच्या माध्यमातून असेल. काही लोकांना अजूनही संकोच वाटतो सामाजिक विवाह सोहळ्यामध्ये आपलं लग्न करण्यासाठी, जरी परिस्थिती नसली जरी, तर ही जी मानसिकता तुम्ही म्हटला ती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे असं वाटतं. ही चळवळ सामाजिक विवाह सोहळा, सामुदायिक विवाह सोहळ्याची कुठपर्यंत चालू ठेवण्याचा आमचा संकल्प असा आहे की आपण 21 लग्न करतोय, तर आम्ही वारंवार सगळेजण जाहीर भाषणातून सामूहिक सोहळ्याचे आवाहन करत असतो जनतेला की तुम्ही सामुदायिक सोहळ्यात जर तुम्हाला यायचं नसेल तरी तुमच्या परिवार, तुमचे नातेवाईक यामध्ये दरवर्षी जर 5 लग्न एकत्र तुम्ही केली तरी पण तुमचं आर्थिक बचत होऊ शकते. म्हणजे सामुदायिक सोहळ्यामध्येच तुम्ही आलं पाहिजे असं. आज तालुक्यामध्ये आपले सगळे नातेगोतेची गावं आहेत, तर प्रत्येक परिवाराच्या माझ्या हिशोबाने कमीत कमी 5 लग्न ठरत असतात. पूर्वी जर आपण पाहिलं आपल्या लहानपणी आम्ही गावात पाहिलं आपल्या कारल्यात की कारल्यातल्या गावातल्या मुलींची लग्न एकत्र व्हायची 5-5 लग्न. ज्यावेळेस आम्ही पाहिलं की पाण्याची अडचण असायची, बैलगाडीने पाणी आणायला लागायचं, मांडवपाला भेटायचा नाही, त्यावेळेस आपल्या लहानपणी आपण पाहिलेलं की गावात हा निर्णय होत होता की या आळीतला त्या आळीतली अशी 5-5 वर्षातले समजा 2-3 टप्पे करायचे. एक तुळशी विवाहानंतर, एक आपल्या फाल्गुन माई महिन्यात आणि एक वैशाख. अशा पद्धतीने जरी या लोकमंडळींनी तसा विचार केला की सामुदायिक सोहळ्यात गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी आपल्या इज्जतीचा विषय येतो, तर त्याचं तर काहीच नाहीये. परंतु असा पण एक त्याला संकल्प तुमच्या परिवारातील तुम्ही 5 लग्न एकत्र करा, तुमचं कार्यालय घ्या, तुमचा मांडवाचा खर्च वाचेल, तुमच्या जेवणाचा खर्च वाचेल. त्यामुळे इथपर्यंत ही सामुदायिक विवाह सोहळ्याची जर अशी जरी संकल्पना लोकांनी सुरू केली तरी ही चळवळीला नक्की यश मिळण्यासारखं. साधारण कशी व्यवस्था असेल, नियोजन कसं असेल, मंडप व्यवस्था किंवा काय साधारण काय नियोजन आहे? मंडपमध्ये आमच्या सोहळ्याला आम्ही 5,000 लोकांच्या एक उपस्थिती धरत असतो, तर त्यासाठी बसण्यासाठी प्रशस्त मंडप, विधीसाठी एक स्टेज असतो, आलेल्या मान्यवर अतिथींसाठी वेगळ्या स्टेजची व्यवस्था असते. त्याच्यानंतर वराडी नवरा वधूवरांना प्रत्येकाला सेपरेट एक रूम दिली जाते दिवसभरासाठी. त्यामध्ये त्यांचं साहित्य असेल, त्यांच्या सगळ्या विषयाचं असेल आणि तेवढ्याच मंडळींचं नाश्ता असत. सकाळी वराडींचा 1000 लोक येतात, नंतर संध्याकाळी 5000 प्लस दुपारी लोकांचं जेवणाची व्यवस्था असते. अशा पद्धतीने जे अगदी उच्च दर्जाचं लग्नामध्ये आपण पाहतो, मिरवणुकीपासून मंडपपासून जेवणापासून ते करण्याचा आम्ही प्रयत्न. जेवण कोणती मिळाल? सकाळी नाश्ता आणि दुपारचं आता हा लग्न सोहळ्यामध्ये वाढता खर्च पाहता सामुदायिक विवाह सोहळा एक चळवळ व्हायला पाहिजे आपण म्हणता, आणि ती योग्य पण आहे. पण काय झालं की सगळं सामुदायिक विवाह सोहळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असं झालं की सामुदायिक विवाह सोहळा हा फक्त गरिबांसाठी असतो. ही जी मानसिकता आहे लोकांची बदलण्यासाठी आपण प्रत्येक सोहळ्यामध्ये 1-2 तरी लग्न अशी आयडिया ठेवली पाहिजे ज्याच्याकडे पाहून लोकांना असं वाटतं की हा फक्त गरिबांसाठी नाही आहे.
तर सगळ्याच घटकामधले लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि विशेष करून आपले हे जे 75 मेंबर आहेत ते उद्या भविष्यामध्ये 100 होतील 150 होतील आपल्या कुटुंबामध्ये 4-2 लग्न याच्यामध्ये होत गेली तर आम्ही फक्त समाजासाठी करत नाही तर आमची सुद्धा याच्यामध्ये लग्न होतात असं एक चांगला मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि फक्त गरिबांसाठी विवाह सोहळा नाही तर हा सगळ्यांसाठी आहे. तेच मी म्हणजे अगोदर तेच तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या परिवारात सुद्धा या ठिकाणी लग्न घेतली बहिणी स्वतःच्या मुलाचं आता नातवाचं केलं संभाजीवले अध्यक्ष असताना त्यांनी मुलीचं केलं अशा पद्धतीने गुलाबजी कोरींनी त्यांच्या मुलाचं केलं कार्याध्यक्ष असताना म्हणजे अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत लग्न करतच आलेलो आहोत. परंतु अशा पद्धतीने होतं की वाटतं की आमचे 21 मध्ये जर उद्या 10-12 जर 30 लग्न आली तर मग तो कोटा पूर्ण बाकीच्यांना कमी राहील म्हणून थोडंसं आमचा मुख्य उद्देश जो होता आतापर्यंत 12-14 वर्षात आम्ही आमच्या परिवारात जवळजवळ 10 लग्न केले 10 लग्न आमच्या वेगवेगळ्या पदावर समाजात वेगवेगळ्या पक्षामध्ये चांगल्या पदावर काम करणाऱ्या मंडळींच्या घरातली लग्न केली त्यामुळे तोही हा संकल्प पुढे चालूच असणार आहे. आजही आमच्या 21 लग्नामध्ये आजही आमच्या कोणाचं ठरलं परिवारातलं कोणाची इच्छा व्यक्त केली तर त्याचं लग्न नक्कीच त्याच्यामध्ये केवळ आपल्याच ह्याच्यामध्ये नाही पण समाजामध्ये असे काही चेहरे आहेत बरोबर त्याची जर एकूण लग्न ह्याच्यामध्ये झाली तर हा सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सर्व लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि तो एक मेसेज जाईल लोकांपर्यंत. काय हरकत नाही त्यांनी सुचना केली आपण कसं नक्कीच. चांगलं आव्हान आपण घेऊ ना. आणि आपल्या कमिटीमधलेच नाही पण इतरही काही आहेत काही नगरसेवक मंडळी आहेत किंवा काही इतर राजकीय पक्षांचे मोठे पदाधिकारी यांची सुद्धा लग्न त्या सोहळ्यामध्येच झाली बरोबर. किमान एक लग्न जरी झालं हा म्हणजे तरी तो समाजामध्ये एक मेसेज जाऊ शकतो की याच्यामध्ये समाजाचं सर्व लोकं आपण सहभागी नेतृत्व करत असताना त्यामुळे समाजाला कुठला तरी गादर ठेवणं अशी तुमची जी सूचना आहे खरोखर चांगली आहे. याचा सुद्धा विचार लोकप्रतिनिधींनी करावा तालुक्यातल्या आणि असे जे सोहळे होत आहेत त्या सोहळ्यामध्ये जर मुलाचं किंवा मुलीचं लग्न आपल्याला करता आलं तर नक्कीच चांगलं झालं आहे. अनेक सोहळ्याला आम्ही जातो त्यावेळेस काही चर्चा असते पूर्वर असते की स्टेजवरनं मोठी मोठी भाषणं करतात स्वतःच्या मुलांचे लग्न 40 ताटामध्ये करतात. कुठेतरी हा जो दुजा भाव जो दिसतो तो सुद्धा याच्यामध्ये कमी होईल. विवाह सोहळ्यासाठी कोणी विशेष व्यक्ती येणार आहेत का? विवाह सोहळ्यासाठी यावर्षी आम्ही प्रयत्न दरवर्षीच असतो की कोणीतरी विशेष अतिथी आले तर त्या एक कार्यक्रमाचं स्वरूप असेल एक उंची वाढते तर विविध राजकीय क्षेत्र असतील उद्योग क्षेत्र आहे सिने क्षेत्र आहे यामधून आम्ही प्रयत्न करत आहोत. याही वर्षी काही ज्यांना निमंत्रित करणार आहोत अशाची संपर्क सुरू आहे पत्रव्यवहार सुरू आहे. नक्कीच त्याची तारीख जर मिळाली तर आम्ही ती जाहीर करू कोण व्यक्ती येणार आहे त्या डेटला. तरी पण दरवर्षी मावळ तालुक्यातील सगळे आमदार असतील या भागाचे खासदार असतील या भागातील नगरसेवक असतील सर्व मावळातले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सरपंचापासून आणि गावचे सर ते सर्वांना आपण निमंत्रित करतो आम्ही निमंत्रित करायला कौतुक असं की सातत्यानं सर्व गावचे सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद जेवढे मेंबर असतात यांची हजेरी असते ते येतातच आहोत. सोहळ्याला भरघोस मदत कोणाची यावेळेस कुठल्या दानशूर व्यक्तींनी केली मागच्या वेळेस झाली होती? नाही सगळीच मंडळी आम्हाला जे पहिल्या वर्षापासून जॉईन झालेली आहे ती सर्व मंडळींची मदत कायम आहे. आणि विशेष म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की आम्ही प्रत्येकजण त्याच्यामध्ये आमची देणगी असेल आमची वस्तू रुपानी काही विषय असतील तर तेही त्यावेळेस आम्ही देत असतो. म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आमचे सदस्य जयराम भवन आणि मनीष दयाल तर 3 वर्षापूर्वी ते त्यांची बागायती शेती तर त्या शेतीमध्ये फ्लॉवर निघालेला होता. त्यावरून त्यांनी आजच्या शेतातला फ्लॉवर 5,000 लोकांसाठी 8 दिवस मार्केटमध्ये न देता तो सगळा फ्लॉवर त्यावेळेस आणून दिला. म्हणजे सोहळ्यासाठी दानशूर व्यक्ती आणि आम्ही प्रत्येकजण जे जे शक्य आहे माझ्याकडे जे ॲडिशनल आहे त्यावेळेस आणि तिथं सोहळ्याला गरज आहे अशी सर्वच मंडळी हे देत आलेली आहे. आणि अशा सगळ्या मंडळीमुळे आम्हाला 11ची लग्न 15 करता आली 15ची लग्न आज 21 करता आली. या सगळ्या मंडळींच्या सहकार्यामुळे ते पार पडते. ते दानशूर सगळे व्यक्ती यावेळी गोष्टी आमच्यासोबत आहेत. खरं तर आपण समाजामध्ये बघतो आता सध्या की लग्न ठरत नाहीत मुलांची लवकर मुली मिळत नाहीत. काही ठिकाणी मुली खूप शिकलेल्या असतात मुलं कमी शिकलेले असतात तर काही मुलं फार शिकलेले आहेत तर मुली कमी शिकलेल्या भेटतात. असं काहीतरी थोडा फरक बऱ्याच वेळा जाणवतो आपल्याला. तर अशा कंडिशनमध्ये आपल्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून काही मुली शोधणं किंवा कोणाचे लग्न विवाह जमणं असं काय आपण करणार आहात का? तुम्ही जो प्रश्न विचारला ना तो प्रश्न आता खरं तर संपूर्ण राज्यात जटिल होत आहे ते अवघड झाले. त्याचं एकमेव कारण असं आहे की मुली न मिळणं. आपण 20 वर्षापूर्वी मुलगी नको गर्भपात जी केली
त्या गर्भपाताचा परिणाम आज सगळ्या समाज बघतोय. तिची पोटात आपण मुलगी मारली चुकीच्या पद्धतीनं आणि तेव्हा कायदा नव्हता. त्या कायदा नसल्यामुळं ज्या मुली संपल्या आज त्याचा दर कमी आला. मुलांचा दर वाढला आणि मुली दर कमी आला. जर हा दर तेव्हा तो कायम राहिला असता तर आज ही परिस्थिती की मग मला मुलगा शेतकरी नको, मग मुलाला नोकरी नाहीये, ही परिणाम आज आपण समाज बघतोय. ही वस्तू ते याला समाज जबाबदार आहे, याला सरकार नाही, तुम्ही आम्ही नाही, याला आपणच जबाबदार. आणि म्हणून शासनाने निर्णय बदलला की आता गर्भपात नको, आता मुलगी वाचली पाहिजे. आणि हा मुलगी वाचवं धोरण आता चांगल्या पद्धतीत झालेलं आहे. आणि म्हणून आता अजूनही याचा परिणाम 10 वर्ष भोगावं लागणार आहे प्रत्येकाला. की आता किमान समाजामध्ये नवीन तरुणांमध्ये एक चांगली क्रेज येईल. एका मुलीवरती ते ऑपरेशन करतात. उदाहरण काय, इथं आमच्या जितू बुद्धी बसलेत त्याच्या 2 मुली आहेत. पण ती मुलगा पाहिजे म्हणून नाही, आज चांगली क्रेज झाली समाजात. आणि याचा उपयोग कधी मिळणार आहे मला, याचा उपयोग अजून 10 वर्षांनी मिळणार आहे. हे गांभीर्याने घेतोय. आणि खरं तर आपल्या मीडिया तर वाजवतेच, आम्ही पण त्या पद्धतीनं आमच्या मंडपामध्ये लावणारच आहोत. मुलगी हवी आहे, मुलगी हवी असा विचार लावू आपण बरोबर आहे. तर तुम्ही फक्त आम्ही लग्न जुळवत नाही, जुळले लग्न आम्ही करून देतो. कारण की मुलगी शोधणं हे आज फार दुरवस्था कठीण होतं. कारण मुलीच्या वडिलांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की माझ्या मुलाला मुलगी देताना जावं इकडं शेती असावी, घर असावं, दार असावं, उच्चभ्रू नोकरी असावी. आज ही फाड्याने मग शेतकरी कोणी करायचा कोणी, जो शेतीत राहतो तर त्याचं करायचा कोणी. पण आता चुकून मकून लग्न होत चालले. तुमचा प्रश्न बरोबर आहे. आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे की मुलीचं मुलगी, मुलीला मुलगा सांभाळून तिचं पालन पोषण केलं, तिचं शिक्षण मोठे केलं, ते सांभाळू शकते. दिवा लावा घरोघरी, तिचं भोंजी पडली तर काढच कधी मुलीशिवाय पर्याय आहे. आणि मुलगी झाली तरच समाजाची समानता राहणार आहे. आपला प्रश्न बरोबर आहे. आपण माने त्यांच्या बोलायचं नक्की हो. अध्यक्ष सामुदायिक विवाह सोहळा 2026 या निमित्त आपण सगळे पत्रकार परिषद घेतलेली आहे. सोहळ्याचे संस्थापक भाई भरतमुरे यांनी, किरण शेठ कुबलावडे, जितू शेठ भोगरे यांनी सोहळ्याचा सगळा अहवाल आपल्यासमोर मांडलेला आहे. आमचा म्हणजे 13 वर्ष 14 वर्ष पदार्पण करत आहे. प्रत्येक वर्षी आम्ही 15 लग्न करायचो आणि चांगल्या पद्धती सुरुवातीला थोडीफार अडचण आलेली म्हणजे गंभीर असल्यामुळे सगळा सोहळा सुरळीत आलेला आहे. आणि यावर्षी 21 लग्नांचा सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे. त्या निमित्ताने आमच्या कमिटीमध्ये संस्थापकांनी यांनी सगळ्यांनी माझ्यावरची जाती सोहळ्याची जरा सांभाळायला दिलेली आहे. चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न करून आमची बॉडी सगळी पूर्ण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून आणि तो सोहळा कसा चांगला होईल आणि आपल्या सोहळ्याची उंची कशी वाढेल याच्यावर आम्ही प्रयत्न राहू आणि प्रयत्न करू. आज या ठिकाणी इकडे दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी ट्रस्टच्या वतीनं या समितीच्या वतीनं आपण या दिवसभराचं नियोजन केलेलं आहे. त्या संदर्भात सर्व माहिती भाई भरतमुरे असतील, किरण भाऊ असतील, जितू भाऊ असतील, सर्व मंडळी या ठिकाणी दिलेले आहे. आणि आपण सर्व शॉर्ट नोटीसवरती या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्व समितीच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.